नमस्कार, सविताज किचनमध्ये पुन्हा आपलं एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईड। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलेले आहे 2 बटाटे, त्याच्यासाठी एक मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यासाठी लागणारी चटणी आपण ही पुदिनाची बनवणार आहोत आणि चवीनुसार तिखट आणि मीठ आणि मसाला हे साहित्य लागणार आहे। चला आपण आता बटाट्याचे साल काढून घेऊया। चला बटाट्याचे साल काढून झालेले आहेत। आता त्याला समप्रमाणात आपण फिंगरच्या एवढ्या साईजने कापून घेऊया। जाडसर आपल्या फिंगरच्या साईजने कापून घेऊया। हे बघा, प्रत्येकी साईज एवढी आलेलीच पाहिजे, म्हणजे ते पोटॅटो फ्राय छान जमतील आपल्याला। एकसारखे कापून घेऊया आता आपण। हे बघा, तुम्हाला दिसतच असेल। छान जाडसर कापल्यानंतर त्यांना आपण टोमॅटो सॉस सोबत खातो, तर त्यापेक्षा आपल्या शरीरासाठी पुदिनाची चटणी खूप फायदेशीर आहे, म्हणून मी त्याच्यासोबत पुदिनाची चटणी करणार आहे। बटाटे आपले 2-3 पाण्याने धुवून झालेले आहेत। आता ते काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये टाकून घेऊ। सगळे काढून झाल्यानंतर त्याच्यात 1 स्पून मैदा टाकून घेऊया। 1 टेबलस्पून मैदा टाकून झाला आहे। आता कॉर्नफ्लोअर पण 1 टेबलस्पूनच टाकून घेऊया। झाल्यानंतर चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून चटणी, हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया। चला आता साहित्य टाकून झालंय। आता सगळे हे मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर म्हणजे ते सगळीकडे लागेल ना, असं छानपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या फ्रेंच फ्राईडला लागेल असं। आता हे 5 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया। तोपर्यंत हे रेस्ट होतो तोपर्यंत आपण पुदिनाची चटणी बनवून घेऊ। पुदिनाच्या चटणीसाठी आपण घेतलेल्या आहे 5-6 मिरच्या आणि पुदिनाचा पाला। चला आता पुदिना आणि मिरची आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे, ती आता मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया। आता मिश्रण छानपैकी बारीक झालेलं आहे। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता झाले 5 मिनिटं। आता हे पण छान फ्राय करण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि तेल पण छान आपलं आता गरम झालेलं आहे। आता आपण हे एक करून टाकून घेऊया आणि छान क्रिस्पी तळून घेऊया, क्रिस्पी होईपर्यंत छान। चला छान क्रिस्पी होईपर्यंत आपण आता हे फ्राय करून घेऊया। फिरवत राहायचं, म्हणजे ते सगळीकडून फ्राय होत राहतात। छान क्रिस्पी होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फिरवतच राहायचं। जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत हे परतवत राहा, म्हणजे ब्राऊन कलर सगळीकडे येईल। सगळ्या फ्रेंच फ्राईडला फिरवतच राहायचा ब्राऊन कलर येईपर्यंत। आता हा छानपैकी क्रिस्पी होतच आलेला आहे, पण तरी आपण थोडं करूया।
माझ्या मुलाचं फेवरेट आहे. बघा आता सगळ्याकडून मस्त छान फ्राय झालेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे. आता सगळेच मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत बघा. चला आता फ्रेंच फ्राय रेडी झालेले आहेत. बघा किती छान क्रिस्पी आवाज येतोय ना. चला आता आपण शिवदादाची प्लेट मस्त सर्व करून घेऊया. आमच्या दादासाहेबांची फेवरेट डिश आहे. छानपैकी सर्व करून घेऊया. चला डिश झाली आहे रेडी. आता आपण आपल्या शिवदादाला देऊया त्याची फेवरेट डिश टेस्ट करायला. सगळ्यांनी आता सविताज किचनला लाईक अँड सबस्क्राईब करा.